Hello friends, how are you? In previous lecture, we have seen the 8th standard poem 3.1 poem Why, and in this lecture we are going to see its workshop. So let's see. या ठिकाणी मी सर्व वर्कशॉप व्यवस्थित लिहून घेतलेला आहे आणि मी फक्त तो तुम्हाला समजावणार आहे. तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी प्रश्न वाचूयात आपण. रीड द पोएम, डिस्कस अँड कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. म्हणजेच या पोएममध्ये हे जे ऑब्जेक्ट आलेले आहेत, वूड, मार्बल, स्टार्स, वाईन, सन, फ्लावर्स, ओशन, फिश, रेन, आईस, बीज, हे प्रॉपर ॲक्शनसोबत आलेले आहेत आणि त्यांच्या कोणत्या ॲक्शन आलेल्या आहेत, त्यांच्यासोबत कोणते वर्ब आलेले आहेत ते आपण पाहूया. एक आपल्यासाठी त्यांनी 2 करून दाखवलेले आहेत, बाकीचे आपण शोधून पाहूया. वूड swim, marble sink, stars shine, winds blow, sun sink, flowers die, ocean ebbs and flow, fish have. आता हे have जे आहे ते असणे या अर्थाने आलेले आहे. म्हणजे टू हॅव या हा वर्ब आहे आणि तो वर्ब आलेला आहे या ठिकाणी. फिश हॅव, रन फॉल्स, आईस मेल्ट, बीज स्टिंग. सेकंड क्वेश्चन. रीड द पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. व्हाय, बाय, सिंक, ड्रिंक, स्काय, डाय, nose, flows, fly, sky, stone, boat, flies, rise, try, why. Third question. Why this, why that, why then, why now, why not, why, by and by. In these 2 lines, the word why is repeated. So, it is a figure of speech called repetition. या ठिकाणी रिपिटिशन हा इंग्लिशमधला फिगर्स ऑफ स्पीच आहे, ज्यालाच मराठीमध्ये अलंकार असे म्हणतात. तर रिपिटिशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण वाचून घेऊयात. इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच one or more words are repeated in the same sentence. For example, sun, it gives me a great joy. आता या एक्झाम्पलमध्ये सन आणि सन हे सन 2 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी सेम वर्ड्स 2 times or more than 2 times are repeated. It's called repetition figure of speech. Okay, now we have to find out some examples from this poem. Let's see the poem. I have find out some examples from the poem, so I will read these examples. Okay, why this, why that, why then, why now, why not, व्हाय, बाय अँड बाय. म्हणजे हे ऑलरेडी या ठिकाणी दिलेले होते, पण तरीसुद्धा मी ते पोएममधून काढलेले आहे. अजून पाहूयात आपण पोएममध्ये. व्हाय पॉप गन्स शूड गो पॉप. म्हणजे इथे पण पॉप आणि इथे पण पॉप हे 2 वर्ड्स रिपीट झालेले आहेत.